आज आपण पाहूयात स्वीट कॉर्न सूप। त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक चिरलेलं गाजर, कांद्याची पात, बीन्स, स्वीट कॉर्न, कोथिंबीर, कॉर्नफ्लोअर, आलं, लसूण, मीठ, काळी मिरी पूड। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत आणि ते पेस्ट करून घ्यायची आहे। त्याची कढईमध्ये तूप घ्यायचं आहे 2 चमचे। ते तापल्यावर त्याच्यामध्ये आता आलं घातलेलं आहे, लसूण घालायचं आहे त्याच्यामध्ये। ते तेलात छान तळू द्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे, 2 चमचे कांद्याची पात घातलेली आहे मी। आता त्याच्यामध्ये 2 चमचे बीन्स घालणार आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे बीन्स। ते छान परतून घेऊयात। त्याच्यामध्ये आता जो बारीक चिरलेलं गाजर आहे ते घालायचं आहे। दोन चमचे गाजर घातलेलं आहे। आता ते छान परतून घेऊयात। लहान मुलांना आवडेल हे सूप, नक्की ट्राय करा। सर्व छान हलवून घेऊयात। आता त्याच्यामध्ये मीठ घालूयात, चवीनुसार घालायचं आहे मीठ। आता सर्व हलवून घेऊयात। आता काळी मिरी पूड घालणार आहे, अगदी 2 चिमट अशी काळी मिरी पूड घातलेली आहे। आणि आता हे सर्व हलवून झाकून ठेवूयात। त्या भाज्या आपण छान शिजू देऊयात। शिजलेल्या आहेत आता भाज्या, त्या हलवून घेऊयात व्यवस्थित सर्व। आता ते स्वीट कॉर्न पेस्ट करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात। छान आपण हलवून घेतलेलं आहे। मोठ्यांना सुद्धा आवडेल आणि लहान मुलांना सुद्धा हे सूप आवडेल। करायला पण सोपं आहे, भाज्या पण आहेत त्यामुळे खातील आवडीने। आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। एकदम पातळ असं हे करायचं आहे। त्याच्यामध्ये आता मी ते मिक्सरचे भांडे, 1 भांड पाणी घातलेलं आहे। ते सर्व छान हलवून घेऊयात। अजून थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, एकदम पातळ असं करायचं आहे। अजून एक ते मिक्सरचं भांड मी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये। तसं पातळ आता ते झालेलं आहे। सर्व छान हलवून घेऊयात व्यवस्थित। छान लागते हे सूप, नक्की ट्राय करा तुम्ही। आता ते छान उकळू द्यायचं आहे। त्याला एक उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालणार आहे। ते सर्व छान हलवून घेऊयात। तयार आहे स्वीट कॉर्न सूप। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा। आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सूप नक्की ट्राय करा। थँक यू।